महाविद्यालयीन जीवनातील गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्सच्या माजी विद्यार्थ्यांनी दिव्य मैत्री ग्रुपच्या माध्यमातून चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात व शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांकडून आलेल्या सर्व शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। तसेच चांगल्या कामाची पावती म्हणून काही माजी विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला। यावेळी खऱ्या अर्थाने माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक स्नेह मेळावा अशा स्वरूपाचा ठरला। सन 1987-88 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे। स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने 30 वर्षांनंतर महाविद्यालयाला भेट दिल्याचे समाधान शिक्षक माजी विद्यार्थ्यांना मिळाले आहे। यावेळी माजी विद्यार्थ्यांना एकमेकांचे सुख-दुःख जाणून घेता आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे तसेच कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग काउन्सिलच्या सदस्या मीनाताई जगधने, प्राचार्य डॉक्टर सुहास निंबाळकर तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीडी जैन कॉलेज ऑफ कॉमर्सचे माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष कैलास व्यंकटरामन दुबैया, प्राध्यापक वाबळे सर, आदिक सर उपस्थित होते। तसेच माजी विद्यार्थी असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजित जगधने, विवेक गिरमे, राजेश गोहिल, राजश्री लोढा वावसे, किरण लहारे, प्रदीप तोरणे हे सदस्यही उपस्थित होते। आपल्या मार्गदर्शन भाषणात जगधने यांनी सांगितले की आशिया खंडात नावारूपास आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सीडी जैन कॉलेजचे आपण सर्व माजी विद्यार्थी आहोत। तसेच आपल्याला लाभलेले गुरुवर्यही अतिशय त्या काळातील नावाजलेले चांगले प्राध्यापक आपणास लाभले। आपण 30 वर्षातून बऱ्याच दिवसातून एकत्र आलो आहोत। तेव्हा तुम्ही विद्यार्थी होतात, आता वडील झाला। या निमित्ताने आपली जुन्या आठवणींना उजाळा देऊन नाता आपुलकीचं, रक्तापलीकडचं याचा सुखद अनुभव घेऊयात। आपले सुख-दुःख एकमेकांशी शेअर करून आपल्या जीवनात एक नवचैतन्य आणावे असे त्यांनी सांगितले। यावेळी प्राध्यापक कदम सर, प्राध्यापक पुणे सर, प्राध्यापक चौधरी सर, प्राध्यापक पवार सर, प्राध्यापक कोकणे सर गाण्याच्या माध्यमातून जुन्या गोष्टींना उजाळा दिलाय। प्राध्यापक लेलकर सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे मार्गदर्शनपर सल्लाही दिला आहे। प्राध्यापक वाकळे सर, प्राध्यापक डॉक्टर आदिक, प्राध्यापक डॉक्टर बारहते, प्राध्यापक सहाणे, प्राध्यापक डॉक्टर जावळे, प्राध्यापक डॉक्टर गवळी, प्राध्यापक डॉक्टर बखळे तसेच माजी विद्यार्थ्यांमध्ये सुधाकर अमोलिक, रवी गुजर, उद्योजक पोपट थोरात आदींचे यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली। प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या खोड्या किस्से देखील सांगितले आहेत। तुमच्यासारखे जीव लावणारे, आनंद देणारे विद्यार्थी हेच आमचं ऊर्जास्थान अशा भावनाही प्राध्यापकांनी व्यक्त केल्या। हल्ली असे विद्यार्थी मिळत नाही, ही खरं शोकांतिका आहे। तुम्ही तुमच्या मुलांना हे संस्कार पुढे दिले पाहिजेत हे त्यांचं सांगणंही, जबाबदारीही खांद्यावर टाकत ज्ञानाबरोबरच प्राध्यापकांच्या प्रत्येक घटकाने मायेचे संस्कारही आपल्यावर केले आणि आपण ते जपलेत याचाच हे द्योतक आहे। ज्यांच्यासाठी केला होता अट्टहास तो विद्यार्थी आणि प्राध्यापक भेटीचा आनंद पुरेपूर अनुभवला। शिक्षकांनाही या निमित्ताने जुन्या सहकाऱ्यांची थेट भेट घ्यायला मिळाली आहे। हा कार्यक्रम झाल्यावर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला। नंतर दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम व एकमेकांचे सुखदुःखाची चर्चा करण्यात आली। बऱ्याच वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी भेटल्याने गप्पांना, थट्टा मस्करीला उधाण आलं होतं। जुने प्राध्यापक त्यांच्याशी बोलायला, नमस्कार करायला आणि सेल्फी काढायला प्रत्येक माजी विद्यार्थ्यांची गडबड बघण्यासारखी होती। त्यात प्राध्यापकांनी एखादी जुनी आठवण सांगितली की 7 मजली हास्याचा कल्लोळ उठत होता। जुने प्राध्यापक भेटणं याचा आनंद तर अवर्णनीयच होता। मेळाव्यात त्या समाधानाचे पण वेगवेगळे स्तर होते। माजी विद्यार्थ्यांनी गाणी सादर केली, पण बिचाऱ्यांना गप्पा गोंधळ यांच्यावर कडी करत गावं लागलं। या कार्यक्रमाचे आयोजन सर्व सदस्य सीडी जैन कॉलेज दिव्य मैत्री ग्रुप यांनी केले। सूत्रसंचालक डोकचवळे सर यांनी केले तर आभार कोकणे यांनी मांडले आहेत। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीडी जैन कॉलेज ऑफ कॉमर्सचे रमेश दांगट, राजेश जैन, पत्रकार नरेंद्र लचके, वामन मोरगे, सतीश दळे, कैलास ढमाळे आदींनी विशेष परिश्रम घेऊन हा मेळावा यशस्वी केला आहे।